भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नाना साळवे यांची शहरातील प्रत्येक भागातील एका उपाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे। संदेश भूमी येथे झालेल्या समाजाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला। नाना साळवे यांची भीम जयंतीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने मान्यवरांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरवर्षी धुळ्यात मोठ्या प्रमाणात भीम जयंती साजरी होत असते। यावर्षी देखील मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी केली जाणार आहे। त्यानिमित्त नाना साळवे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। या प्रसंगी भीम जयंती उत्सव समिती अध्यक्ष नाना साळवे, राज चव्हाण, ॲडव्होकेट संतोष जाधव, विजय अहिरे, अमोल मोरे, गोविंदा गरुड, मनोज पारेराव, बापू अहिरे, गौतम पगारे, सनी वाघ, योगेश पगारे, विनोद केदार, योगेश जगताप, विशाल महाले, सुरेश बैसाने, राहुल खरात, बॉबी वाघ, राजू साळवे, विजय मोरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्ताने मीटिंग बोलवण्यात आलेली होती। धुळे शहरातल्या सर्व आंबेडकर प्रेमी तरुणांना एक चांगला संघटक नानाभाई साळवे यांच्या नेतृत्वामध्ये आजचा मीटिंगचा कार्यक्रम पार पाडला। बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्राच्या कल्याणासाठी, माणसाच्या कल्याणासाठी जो विचार मांडला, त्या विचारांनी ही 14 एप्रिल साजरी व्हावी या उद्देशाने आजची मीटिंग बोलवण्यात आली। तरुणांमध्ये एक चेतना निर्माण झालेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा हा 14 एप्रिलचा सण हा बंधुभावाने साजरा झाला पाहिजे, निर्वेशी झाला पाहिजे, चांगल्या संख्येने झाला पाहिजे। यासाठी अध्यक्षाची निवड ही सर्व समाजाच्या वतीने नानाभाई साळवेंना करण्यात आलेली आहे। पुन्हा नानाभाई साळवे अध्यक्ष झाले, त्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने आंबेडकर तरुण उपस्थित राहिला, त्याबाबत मी अध्यक्षाच्या वतीने त्यांचा आभार मानतो। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।